श्वेताला सांगितलं की तू मला माफ करा, माझी चूक झाली सर. मला हा जॉब नाही सोडायचा आहे. आपण बोलूया का? डिस्कवर रिसॉर्टला ये. आजपर्यंत कोणतीच मुलगी मला नाही म्हणाली नव्हती. आणि मग मी लपून ते सगळं रेकॉर्डिंग केलं, कारण सांगितलेल्या गोष्टीवर ते नाही विश्वास ठेवणार, म्हणून त्यांना प्रत्यक्ष पुरावा दाखवावा यासाठी ह्या गोष्टी केल्या. समजा मी अंशुमनला सांगितलं आणि समोरला तू काही बोललीच नाहीस तर? खरंच आजी, श्वेताला न्याय मिळायला हवा. म्हणजे राजवाड्यांनी तर तिला सांगून टाकलंय की तू तुझी नोकरी सोडून दे आणि निघून जा. पण आजी गरजू मुलगी आहे हो, आणि मुळात चुकली नाहीये काही, त्यामुळे तिची नोकरी नको जायला. आणि दुसरी गोष्ट, बोल स्वानंदी, मी काही ऐकू शकते, बोल. अंशुमन राजवाड्यांसमोर त्यांच्याशी जे काही वागतो ते सगळं खोटं आहे. समोर दादाचं कसं आहे माहिती, मी जे सांगेन तेच त्याला बरोबर वाटतं. त्याच्या स्वतःचं काही डोकं नाहीये. तो ज्या खुर्चीत बसलाय ना, ती खुर्ची माझी आहे. खरं तर लायकी नाहीये त्याची त्या खुर्चीत बसायची. त्याच्या मनात ह्यांच्याबद्दल काही प्रेम वगैरे नाही आहे. हे सगळं तो बोलला होता, आणि बिलीव्ह मी, हे सगळं त्या रेकॉर्डिंग मध्ये होतं सुद्धा. म्हणजे मी खरंच सांगते, मला असं भावंडांमध्ये भांडण वगैरे नाही लावायचंय, पण राजवाड्यांच्या चांगुलपणाचा खूप गैरफायदा घेतला जातो इथे. आय एम सॉरी आजी, मी तुमच्या नातवाबद्दल. हे बघ, म्हणजे मी कधी बोलले नाही कोणाकडे, पण मलाही ना कधी कधी अंशुमनच्या वागण्याबद्दल ना संशय येतो. खरंच? पण मग तुम्ही सांगा ना राजवाड्यांना. म्हणजे त्यांना काय ह्याच्यातलं काहीच कळत नाही. खरं तर इतका हुशार माणूस आहे, माणसांबाबतीतली समज, एवढी मोठी कंपनी चालवतात, एवढी माणसं त्यांच्या हाताखाली काम करतात, मग त्यांच्या जवळचा, इतक्या जवळचा माणूस त्यांना फसवतोय हे त्यांना का कळत नाहीये? म्हणजे प्रेम, माया, ह्या सगळ्याची इतकी कशी भूल पडली आहे त्यांना? का डोळ्यावर पट्टीच बांधून घेतली आहे? हो, कारण अपराधीपणाची भावना आहे त्याच्या मनात. काय अपराधीपणाची भावना म्हणजे? सांग. काय झालं की तुमच्यातलं लग्न मोडण्यापर्यंत परिस्थिती गेली? सर, मला कळतंय की आदिराला आता आमच्या घरी ऍडजस्ट करणं फारसं जमत नाहीये, आणि मी हेही मान्य करतो की माझी आई सुद्धा काही तिच्याशी फारसं चांगलं वागत नाही. पण सर, एक मुलगा म्हणून, एक नवरा म्हणून मी त्यांच्यातला हा डिफरन्स नेहमी कमी करायचा प्रयत्न करतो. मी त्यांच्यात नेहमी बॅलन्स निर्माण करायचा प्रयत्न करतो, पण अनफॉर्च्युनेटली मी जे काही करतोय ना ते वर्कआउटच नाही होते. आणि सर, मला आदिराचा पॉइंट सुद्धा पटतोय, पण आता ती असं म्हणते की ती माझ्या आईसोबतच राहणार नाहीये. कितीही झालं तरी ते माझं कुटुंब आहे ना. मी माझ्या आईवडिलांना सोडून नाही राहू शकत, आणि मी आधी सुद्धा सांगितलंय. त्यात आता माझ्या बाबांची तब्येत फारशी बरी नसते. सुष्मिता तर खूपच लहान आहे. प्रामाणिकपणे सांगू का, तर मलाही तू आणि आदिरानी तुझ्या घरच्यांपासून वेगळं राहावं असं नाही वाटत आहे. आणि म्हणून तुम्ही दोघांनी लग्न मोडून एकमेकांपासून वेगळं राहणं हेही नाही पटत आहे. लग्न करण्याच्या आधी तुमच्या घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्हाला दोघांनाही माहिती होतं ना, कल्पना होती या गोष्टीची. तरी प्रेम केलं एकमेकांवरती, लग्न केलं, वचनं दिलीत एकमेकांना, कमिटमेंट केली. मग आता प्रॉब्लेम आणून नाही चालणार. आता हे नातं जास्तीत जास्त कसं टिकवता येईल ना याचा विचार करायचा, याचा प्रयत्न करायचा. तुम्ही काही मार्ग त्यातनं शोधा. हवं तर तुम्ही दोघंच कुठेतरी डिनरला जा, किंवा आठवड्यातनं 2-4 दिवस कुठेतरी वेगळीकडे जाऊन राहा, किंवा अगदी आई बाबांच्या शेजारचा फ्लॅट घ्या, तिथे राहा. पण कुठल्याही परिस्थितीत हा इश्यू सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आबोला धरणं आणि लग्न मोडणं हा पर्यायच असू शकत नाही. ठीक आहे सर. धीरावर मात्र खूप जीव आहे त्याचा. म्हणजे तिने कधी वडिलांना पाहिलं नाही ना. तिला वडिलांच्या जागी पिंट्याच होता ना. तिचा पण खूप जीव आहे त्याच्यावर. बाकीच्यांचं माहित नाही. म्हणजे? तू आता म्हणालीस ना स्वानंदी की माणसं परिस्थितीप्रमाणे वागतात. मल्लिकाला तर मी काय दोष देऊ का? म्हणजे पिंट्यावर तिने असा थेट आरोप कधी केलाच नाही. तिच्या डोक्यातून गोष्टी गेल्या नाही स्वानंदी. आणि ते सगळं ना तिने अंशुमन आणि अर्पिताच्या डोक्यात पेरलं ना. ते म्हणजे त्याचे थोडे मोठे होते ना आदिरापेक्षा, त्यामुळे आईचं ऐकलं त्याने.
सगळं साहित्य मिळते, त्याची किंमत ठेवण्याची मॅच्युरिटी कधी आलीच नाही का त्यांच्या. अधिरा सोडली ना तर खरं म्हटलं त्यांना पिंट्याला कधीच कोणी जीव नाही लावलं. तो मात्र दिवस रात्र धडपडतो अगदी सगळ्यांसाठी. त्याचं एकटं पण कळत होतं तुम्हाला, म्हणून मी त्याच्या लग्नाची ना खटाटोप करत होते. मला ना त्याच्या त्या जखमांवर ठोकर घालणारी, त्याच्यावर प्रेम करणारी अशी कोणतरी हवी होती. समर राजवाड्या म्हणून लग्न करण्याची नको होती का? म्हणजे मी खूप प्रयत्न केला स्वानंदी, पण त्याचं लग्न कधी जमलंच नाही. त्याच्या नशिबात तूच होतीस. तुमचं लग्न झालं आणि तू या घरात आलीस. पण माझं काही चुकलं का ग स्वानंदी? म्हणजे ही तुमची भांडणं, तुमचे खटके हे सगळं बघून ना खरंच वाईट वाटतं मला. पिंट्याने ना स्वतःच्या मनाची दारं बंद करून घेतली. तुझ्यासमोर त्याला ओढ्याविषयी नाही वाटत का ग स्वानंदी? म्हणजे तो चांगला नवरा नाही होऊ शकत का ग? स्वतःच्या बायकोशी बोलणारा, तिला समजून घेणारा. माझं चुकलं, म्हणजे मी नुकसान केलं ग तुम्हा दोघांचं. आजी काय बोलताय तुम्ही? असं नका ना बोलू. तुम्हीच म्हणालात ना या सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात. पण खरंच अगं तुझ्यात ना मला चांगली सून दिसते ग. तुम्ही दोघे एकमेकांचे चांगले जोडीदार आहात असं वाटत नाही का ग? मला पिंट्याची काळजी वाटते खरंच. ही सगळी मुलं ना आपापल्या मार्गाने निघून जातील, आपापल्या संसारात रमतील. आम्ही तर नसूच नाही या जगात. माझ्या पिंट्याला खूप चांगलं का असं दुसऱ्यांसाठी असं कष्टच करत राहणार? त्याला प्रेम आहे सवलावं कधी मिळणारच नाही का ग?